पोलीस प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शहरात बेकायदेशीरपणे वावरणाऱ्या एका तडीपार गुन्हेगाराला सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गस्त घालताना रंगेहात पकडले. गणेश राम जंगडेकर वय 42 राहणार जगजीवनराम झोपडपट्टी जयशंकर तालीमजवळ सोलापूर असं अटक करण्यात आलेल्या तडीपार आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी 26 जुलै 2026 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास सदर बाजार पोलिसांचे पथक हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई आणि तडीपार व फरार गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. गस्ती दरम्यान पथक जगजीवनराम झोपडपट्टी परिसरात आले असता जयशंकर तालीमजवळ तडीपार इसम गणेश जंगडेकर उभा असलेला दिसून आला. पोलिसांनी त्याच्या दिशेने धाव घेताच तो पळून जाऊ लागला. मात्र अंमलदारांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी 6 जानेवारी 2026 रोजी दिलेल्या आदेशान्वये गणेश जंगडेकर या सोलापूर शहर व जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केले होते. तडीपारीचा काळ सुरू असतानाही त्याने वरिष्ठांची कोणतीही परवानगी न घेता आदेशाचे उल्लंघन करून सोलापुरात प्रवेश केला. या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रमोद निवृत्ती पकाले यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शिपाई मुंडे पुढील तपास करत आहेत. Now and press the bell icon. Never miss a